कन्नड तालुक्यातील डोंगरगाव येथील प्रगतशील शेतकरी रामेश्वर भीमराव आगरे हे गेल्या 10 वर्षापासून विविध प्रकारच्या फुलांची शेती करतात। त्यातून त्यांना प्रतिवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचं त्यांनी सांगितलंय। तीन एकर क्षेत्रात शिर्डी, गुलाब, निशिगंधा, शेवंती, बिजली, पितांबरी, झेंडू, पिवळा झेंडू, केशरी झेंडू अशा विविध प्रकारच्या फुलांची शेती लागवड ठिबक सिंचनावर करतात। यासाठी त्यांना 70,000 रुपयांपर्यंत खर्च येतो। खर्चाव्यतिरिक्त 5 लाख रुपये उत्पन्न त्यांना दरवर्षी मिळते। या फुलांना 50 ते 200 रुपये प्रति किलो भाव मिळत असून संभाजीनगर येथे विक्रीसाठी नेतात। या माध्यमातून दररोज 10 मजुरांना रोज हाताला काम देखील मिळते। पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकऱ्यांनी, युवा तरुणांनी नियोजन करून विविध प्रकारची शेती करणे काळाची गरज असल्याचं मत शेतकरी रामेश्वर आगरे यांनी व्यक्त केले। फुल शेतीच्या माध्यमातून एक आदर्श कन्नड तालुक्यात या शेतकरी दाम्पत्याने घडवून दिलाय। या आगळ्या वेगळ्या शेतीच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळत असल्याने आमच्या मुलांचं शिक्षण देखील योग्यरित्या सुरू आहे। माझा मुलगा पुणे येथे इंजिनिअरिंग करत असून मुलगी स्पर्धा परीक्षेची तयारी करते। नियोजनपूर्वक जर शेती केली तर नक्कीच शेतीतून भरघोस उत्पन्न मिळते असे मत या शेतकरी दाम्पत्याने व्यक्त केले। नमस्कार, मी MCN न्यूज प्रतिनिधी देविदास थोरात कन्नड। आणि आता आपण सध्या कन्नड तालुक्यातील डोंगरगाव येथील सरपंच यांच्या आधुनिक या ठिकाणी शेतीला, पारंपरिक शेतीला फाटा देत या ठिकाणी फुलांची शेती करतात आणि त्याच्यामध्ये गेल्या 10 वर्षापासून ते ही फुलांची शेती करतायत आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलशेती करून भरघोस उत्पन्न मिळवतात। आणि जे आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांना एक आदर्श त्यांनी या फुलशेतीतून घडवून दिलेला आहे। आणि आता सध्या आपण त्यांच्या शेतामध्ये आहोत। आपण बघू शकता अतिशय सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी शेती आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना या ठिकाणी हाताला काम देखील मिळतं आणि त्याच्यातून त्यांचा उदरनिर्वाह होतो। आणि त्याचबरोबर एक शेतकऱ्याने पारंपरिक पिकाबरोबर इतर आधुनिक शेती करणं गरजेचे आहे। तर अशाच आगळ्या वेगळ्या आणि यशस्वी फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्याजवळ आपण या ठिकाणी आहोत। त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने या ठिकाणी ते शेती या ठिकाणी करतात। नमस्कार सर। आम्ही एक बिघा पलटून घेत राहतो। 1 बिघा घेतल्यानंतर 1 बिघाचा फुल संपेपर्यंत दुसरा प्लॉट चालू होऊन जातो। असे आम्ही खंडा कधीच देत नाही। कंटिन्यू असतं आमच्याकडे। आता कोणकोणत्या प्रकारचे फुलं? शेवंती आहे, आता सध्या शेवंती चालू आहे, गुलाब चालू आहे, झेंडू चालू आहे। असे पलटून बिजली चालू होणार आहे परत 15 दिवसांना। असे पलटून 1 बिघ्याचे प्लॉट आम्ही दरवेळेस लावत राहतो। कुठून तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली फुलशेती करण्याची? आम्ही औरंगाबाद राहत होतो, तिथूनच फुलमंडीतून बघितलं, तिथूनच सुरुवात केली। आणि हे कुठून येतात तुम्ही? संभाजीनगरलाच घेऊन जातो कंटिन्यू। संभाजीनगरलाच राहत होतो, तिथूनच बघितलं फुलमंडीत जाऊन। आणि मग जाण्या येण्यात रोज जाऊन येऊन करायचो आम्ही संभाजीनगरला। आता फुल चालू केलं, मग तेव्हापासून आमचं सगळं फुलाच्या याच्यावरच खर्च भागतोय। आता किती वर्षापासून? साधारण 10 वर्ष झाली। 10 वर्ष झाली आम्हाला ही फुलशेती चालू करून। 10 वर्षापासून आम्ही फुलशेतीवरच जगतोय। बाकी पिकापेक्षा फुलशेतीत खूप प्राधान्य आहे। आणि जे इतर जे शेतकरी आहेत, दरवर्षी शेतकऱ्यांना जी वाईट परिस्थिती निर्माण होते, पिकांची वारंवार नुकसान होतं, ते मात्र आपल्याला या ठिकाणी असं काही न घडता आपल्याला नेहमी या ठिकाणी बऱ्यापैकी नफा राहतो। सगळ्या पिकापेक्षा फुलशेतीमध्ये जास्त मुनाफा असतो। फुलशेतीतच जास्त नफा आहे। बाकी पिकापेक्षा याला पावसाचा काहीच परिणाम होत नाही। पावसामुळे अजिबात त्याच्यावर बाधा होत नाही काहीच। फुलशेतीच खूप चांगली आहे। फुलशेती सगळ्यांनी करावं अशी आमची इच्छा आहे। आणि इतर शेतकऱ्याला काय सांगणार तुम्ही की शेतीबरोबर नेमकं कशा पद्धतीने शेती करणे आज काळाची गरज आहे? नेमकं इतर शेतीला आपल्याला खर्चालाच पुरत नाही इतर बाकीचं पीक। फुलशेतीमध्ये येऊन रोजचं दूध व्यवसायासारखा रोज पैसा येतो। रोज फुलाची तोडणी करावी लागते आणि रोज मजुराला काम भेटतं, पैसा बी उपलब्ध होतो। बाकी पिकामध्ये असं काहीच नाही, वर्षाच्या वर्षाच पीक निघतं आणि वर्षाच्या वर्षाच येतं ते। नमस्कार, मी पुष्पा रामेश्वर आगरे, विद्यमान सरपंच डोंगरगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील मी शेतकरी आणि माझ्या शेतामध्ये फुलशेती लागवड केलेली आहे। प्रत्येक वर्षी आम्ही 1.5 एकर शेतामध्ये
ही पारंपरिक पद्धतीने शेती करतो. पारंपरिक पद्धतीच्या शेतीपेक्षा आम्हाला या आधुनिक पद्धतीने शेतीला खूप चांगला फुलाला भाव पण आहे आणि ह्या फुलशेतीमधून आम्हाला 4-5 मजूर रोज कामाला लागतात. त्या फुलांच्या शेतीमधून मजुरांना सुद्धा काम मिळते आणि आमचंही खूप चांगल्या प्रकारे चालतं. आम्हाला ह्या शेतीमधून प्रत्येकी दीड एकर शेतीला 5 लाखाचा निव्वळ नफा मिळतो आणि आम्ही 2 वेळेला ही दीड एकरची शेती लावतो. फुल लागवड करतो आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला याच्यामध्ये इन्कम मिळतो. माझे 2 मुलं हे बाहेर या फुलच्या शेतीमुळंच शिक्षण घेत आहे. माझा मुलगा हा इंजिनिअरिंग करतो पुण्यामध्ये. त्याची फीस भरणे वगैरे आम्हाला या फुलशेतीतूनच प्राधान्य मिळतं आम्हाला पैसे भरायला. आणि आमची 8 एकर शेती आहे. 8 एकर शेतीमधून दीड एकर शेतीचं उत्पन्न हे वेगळ्या पद्धतीने असतं आणि 7 एकर शेतीचं उत्पन्न हे वेगळ्या पद्धतीनं असतं आणि त्याच्यामुळं आमचं खूप चांगल्या प्रकारे या शेतीमुळे चालतं. आणि एवढं बोलते. आणि इतर शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही, जे शेतकऱ्याकडं अशी शेती आहेत मात्र त्यांच्याकडं वेगळी का आमची संकल्पना? अशी इच्छा आहे की अजून बाकीच्या लोकांनी पण अशा पद्धतीने शेती करावी. शेती जरी कमी असली तरी उत्पन्न भरघोस मिळालं तर खूप चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होतो आणि उत्पन्नही चांगलं मिळतं असं मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगेन आणि त्यांनीही अशा आधुनिक शेतीकडे वळावं अशी माझी इच्छा आहे. माझं नाव आशा अंकुश आगरे. मी 5-10 वर्षापासून सनी इथं फुलशेतीमध्ये काम करते. मी दरवेळी 50-60 किलो फुलं तोडते. मला माझ्या हाताला काम इथं कंटिन्यू लागलं. किती रोज पडतो तुम्हाला ताई? 500 रुपये रोज पडतो. बरोबर. किती वर्षापासून येतात इथं? मी 5-10 वर्षापासून येत असे. आणि काय वाटतं तुम्हाला अशी शेती बघून तुम्हाला? मला चांगलं वाटतं इथं, चांगली वाटते ही शेती. तर आपण बघितलं की अनेक शेतकरी या ठिकाणी या शेतीला त्यांच्याकडं भेट देतात. अत्याधुनिक शेती या ठिकाणी ते करतात आणि या कन्नड तालुक्यात त्यांचं अतिशय फुलशेतीमध्ये त्यांचं खूप नावरूपाला ते आलेले आहेत. अशी शेती प्रत्येकाने करावी असे या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. MCN न्यूज प्रतिनिधी देविदास थोरात, नाचनवेल, कन्नड.